बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 3. चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याचा दिवस उजाडला. घरापुढं रंगीबेरंगी साड्या बांधलेल्या गुड्या सजून उभ्या राहिल्या. गावात उत्साहाचं आल्हाददायक वातावरण निर्माण झालं. घराघरातून पुरणपोळीचा खमंग दरवळ वाऱ्यावर रेंगाळू लागला. गावच्या मध्यावर असणाऱ्या हनुमान मंदिरातून घंटेचा निनाद उठू लागला. गावाबाहेरच्या बिरोबाच्या देवळात ढोलांचा गजर सुरू झाला. रंगा कैकाडे आपला बँडचा छोटासा ताफा घेऊन देशमुखांच्या वाड्यापुढे हजर झाला. शंकर शेटे गुळाची ढेप आणि कडुनिंबाच्या 4 डहाळ्या घेऊन आला. गावच्या परंपरेनुसार चावडीवर आज कडुनिंबाची पानं आणि गुळ खाण्याचा कार्यक्रम पार पडणार होता. त्यानंतर कुलकर्णी पंचांग वाचून पाऊस पाण्याचं भाकीत करणार होता. ही प्रथा देशमुख सरकारांच्यामुळंच जोपासली गेली होती. चावडीत हळूहळू गावकऱ्यांची संख्या वाढू लागली. सगळ्यांच्या नजरा अण्णा देशमुखांच्या येण्याकडे लागल्या. तेवढ्यात शिंगतुतारांचा आवाज झाला. पाठोपाठ बँडचे सूर कानावर आले. वाजत गाजत देशमुख सरकार चावडीवर आले. सर्वांनी उठून प्रथेप्रमाणे अण्णांना आणि त्यांचे पुत्र बाजीराव यांना रामराम घातले. अण्णा लवाजम्यासह पायऱ्या चढून बैठकीवर येऊन बसले. माणसं आदिबीनं त्यांच्यासमोर बसली. क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेचा भंग करीत अण्णा त्यांच्या शेजारी बसल्या शंकर शेटेला म्हणाले, शंकर शेटे, करा सुरुवात. शंकर शेटे आणि त्यांचे 5-6 गडी उठले. कडुनिंबाची पानं आणि गुळाचा एक खडा यांचं वाटप सुरू झालं. तेवढ्यात जय भवानी, जय शिवाजी चा घोष कानावर आला. चावडीसमोरून 50भर पोरांचा घोळका घोषणा देत देत पुढे सरकला. त्यांच्या अग्रभागी धोंडीराम सावंत चालत होता. घोळका पुढे गेला. अण्णाने पोलीस पाटलांना हळूच विचारलं, काय भानगड आहे? पोलीस पाटील हळूच म्हणाले, तालमीच्या कामांचा शुभारंभ करायला टोळी गेली. पण तुम्ही काळजी करू नका. असा बाबू बाबर त्याची माणसं घेऊन तिथं हजर आहे. अण्णांचं समाधान झालं. ते पुन्हा म्हणाले, बंडोपंत, लिंबू वाटून झाला असेल तर तुमच्या पंचांगाला सुरुवात करा. शंकर शेटेनं वाटलेली कडुनिंबाची पानं कैक जणांनी हळूच खिशात घातली आणि गुळाचा खडा तेवढा तोंडात टाकला. काहींनी गुळाबरोबर ती न चावताच गिळून टाकली. बंडोपंत पंचांग घेऊन उठून उभा राहिला. माणसं गंभीर व शांत झाली. सगळ्यांचे कान बंडोपंतांच्या भाकिताकडे लागले. बंडोपंत भविष्यातली ग्रहांची स्थिती आणि पावसाचा अंदाज वर्तवू लागले. बंडोपंतांनी चांगलं सुकाळाचं भाकीत केलं. माणसं सुखावून गेली. शेवटी अण्णा 4 शब्द बोलले. गुढीपाडव्याच्या सगळ्या गावाला शुभेच्छा दिल्या व आपल्या शेजारीच बसल्या ग्रामसेवकाला म्हणाले, अण्णासाहेब, आता जनरल सभा सुरू करा. ग्रामसेवक उठून उभा राहिला. गावाची ग्रामसभा सुरू झाली. त्याचवेळी इकडं तालमीच्या जीर्णोद्धाराचा नारळ फोडून शुभारंभ करायला आलेल्या धोंडीरामच्या शिवाजी मंडळाला बाबू बाबर आडवा जात म्हणाला, अरे तुम्ही कुणाच्या हद्दीत तालीम बांधतायसा? त्याला समजावून देत धोंडीराम म्हणाला, दादा, जागा तुमची आहे हे आम्हाला मान्य आहे. आमचा उद्देश बंद पडलेली तालीम सुरू करणं एवढाच आहे. आम्हाला तुमची जागा नको आहे. त्यावर बाबू म्हणाला, पण मला तालीम नको आहे. मला इथं घर बांधायचं आहे. तुम्ही घर बांधाल त्यावेळी तालीम बंद करू. जरासं समजावून घ्या. पाहिजे तर तुम्हाला अन्य ठिकाणी जागा देऊ. अशी धोंडीरामनं बाबूची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण बाबू बदत नव्हता. मी तालीम होऊ देणार नाही, हा त्याचा एकच ठेका होता. धोंडीराम बरोबर आलेली तरुण मुलं बाबूच्या अंगावर धावू लागली. धोंडीरामनं प्रकरण शांततेनं हाताळलं. तो मुलांना म्हणाला,
आपण याच्यावर पर्याय शोधू, तुर्तास काम थांबू दे. असं म्हणून शेवटी पुन्हा एकदा त्यानं बाबूला विनंती केली. तेव्हा बाबू म्हणाला, म्या परवानगी देईन, पण मला सरकार अण्णांनी सांगायला पाहिजे आहे. हे ऐकून धोंडीराम उद्गारला, असं आहे तर म्हणजे इथंही अण्णा आहे? त्यापेक्षा तुमची तालीम तुम्हाला लखलाभ. असं म्हणून धोंडीबा वळला. सहकार्यांना म्हणाला, चला रे, तालमीचं नंतर बघू. आता ग्रामसभेत जाऊन दारूबंदीचा ठराव मांडूया. पोरांचा घोळका परत फिरला व चावडीच्या दिशेनं जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत निघाला. घोषणा देतच पोरं चावडीत आली. माणसं कावरी बावरी झाली. पोलीस पाटलानं मुठ्ठी वळल्या. पण शामरावांना स्मित हास्य करीत उठून उभा राहत पोरांना म्हणाले, या या पोरांनो, बसा बसा. अण्णांनी मुद्दामहून धोंडीरामला आपल्या जवळ बसवून घेतला. पुन्हा एकदा त्यांनी सर्वांना शांत राहण्याची विनंती केली. सभा शांततेनं चालू राहिली. ग्रामसेवक गावच्या विकास कामांचा एक एक ठराव वाचून दाखवत होता. गावकरी मंजूर मंजूर म्हणून ठरावांना मान्यता देत होते. क्षणभर माणसांच्या बोलण्याचा गलका व्हायचा. पुन्हा शांततेनं चर्चा चालू राहायची. अशा पद्धतीनं ग्रामसभा पुढे सरकत होती. शेवटी कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व ठराव संपले आणि आयत्या वेळीच्या विषयांकडे ग्रामसेवक वळला. त्यानं गावकऱ्यांना आयत्या वेळेचे विषय मांडण्याची सूचना केली. आयत्या वेळेचा विषय मांडण्यासाठी धोंडीराम उठून उभा राहिला. तशी गावातील कारभारी माणसं कावरी बावरी झाली. हे पोरगं आणखीन काय भानगड काढतंय असं अण्णांना वाटलं. तरी पण अण्णा म्हणाले, बोल धोंडीराम, काय म्हणायचं आहे? धोंडीराम बोलू लागला, गावकरी बंधूंनो, माझा आयत्या वेळेचा विषय असा आहे की आपलं गाव पूर्ण व्यसनमुक्त होण्यासाठी गावात दारूबंदी झाली पाहिजे. शिवाय गावात एक चांगलं वाचनालय निघावं, तेही हुतात्मा स्मारकामध्ये निघावं. तिथंच छोटीशी एखादी बाग तयार करावी आणि हे सर्व ग्रामपंचायतीनं करावं. या धोंडीरामच्या मागणीवर सरपंच बाजीराव काही बोलणार एवढ्यात त्याला थांबवत अण्णाच म्हणाले, तुझी योजना आपल्याला एकदम पसंत आहे, पण दारूबंदीची भानगड पोलीस खात्याच्या अखत्यारीतील आहे. त्याला ग्रामपंचायत काय करणार? वाचनालय काढायचं म्हणलं तर ग्रामपंचायतीजवळ तेवढा पैसा नाही. मग हे कसं होणार? त्यावर धोंडीराम म्हणाला, ग्रामपंचायतीनं ठराव करून पोलिसांना कळवावं, त्यांच्यावर दबाव आणून अवैध धंदे बंद पाडावेत आणि वाचनालयासाठी गावातून निधी उभा करावा. यावर सरपंच बाजीराव तावातावानं म्हणाला, एवढ्या उचापत्या आम्हाला जमायच्या नाहीत. कुणाला धंदा नको त्यानं तो बंद पाडावा, कुणाला वाचनालय पाहिजे त्यानं ते चालू करावं. गावचा विकास बाजूला ठेवून हे आम्हाला जमायचं नाही. तुम्हाला ते जमत नसेल तर सत्ता सोडून द्या, गावकरी बघतील काय करायचं ते, असं धोंडीराम रोकटोक बोलला. अरे बघणार या, असं बाजीराव ओरडला आणि दोन्ही बाजूने प्रचंड गोंधळ सुरू झाला. पोरांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत सभात्याग केला. वेळ आल्यावर बघू, असं म्हणत धोंडीराम आपल्या कार्यकर्त्यांसह निघून गेला. धोंडीराम घरी येण्याआधीच ग्रामपंचायतीतला सर्व गोंधळ आबांच्या कानावर आला होता. पोरानं शिक्षण घेऊन मोठं होण्याचं सोडून गावकीच्या भानगडीत कशाला पडावं असं आबांना वाटलं. त्यामुळे धोंडीराम समोर येताच आबांनी तोंड सोडलं. ते धोंडीरामला बडबडू लागले, म्या तुला एवढ्यासाठी शिकवलं का? 2 पिढ्या कष्टात आणि दारिद्र्यात गेल्या, निदान तू तरी मला चांगले दिवस आणावंस म्हणून शाळा शिकवली, पण तू या गावच्या घाणीच्या डबक्यात उतरलास. ही घाण आहे घाण. धोंडा टाकून का म्हणून अंगावर उडवून घ्यायची? त्यापेक्षा कुठं ते शहरात जाऊन मोठा हो, मास्तर हो. मला ही घाण नको आहे. आता काय करायचं ते तू ठरव, नाहीतर आम्हाला विष प्यायला दे. पुढचं डोळ्यानं बघाय नको आहे, असं आबा निर्णायकच बोलले. त्यामुळं आबांना काही समजावून द्यावं म्हणून उच्चारलेले धोंडीरामचे शब्द मुके झाले. तो काही न बोलताच घरात गेला.
पिंपातील तांब्यावर पाणी घेऊन घटाघटा पाणी प्यायला. त्याचा घसा जरा शांत झाला. 2 दिवस कोणाशी काहीही न बोलता धोंडीराम सातत्यानं चिंतन करीत राहिला. शेवटी त्यानं ठरवलं की गावातल्या राजकारणापेक्षा आपल्यावर आपल्या कुटुंबाची मोठी जबाबदारी आहे. भविष्यात वेळ येईल तेव्हा राजकारणाचं बघता येईल, पण पहिल्यांदा आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजेत. याच विचारानं त्यानं आपल्या छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. तो आपल्या मित्रांना उद्देशून म्हणाला, आपल्या गावातील पुढाऱ्यांना गावच्या विकासाचे संदर्भच कळत नाहीत. गावात अजून जुन्या जमान्यातील राजकारण चालू आहे, त्यामुळे सहजासहजी आपल्याला अपेक्षित बदल होणार नाहीत. तरी पण मंडळाचं काम नेटानं चालू ठेवा. माझी MAची परीक्षा देऊन मी परत येईन, त्यानंतर काय करायचं ते ठरवू. असं सांगून धोंडीरामनं कार्यकर्त्यांची समजूत घातली आणि 3ऱ्या दिवशी कोल्हापूर गाठलं. धोंडीराम निघून गेल्याचं समजताच शामराव अण्णांनी निश्वास सोडला. पुढे असे 4-5 महिने निघून गेले. MAची डिग्री घेऊन धोंडीराम पुन्हा गावात आला. त्याच्या मित्रांना खूप आनंद झाला. त्याहीपेक्षा त्याच्या घरच्या मंडळींना खूप बरं वाटलं. त्याचे आबा त्याला म्हणाले, धोंडी, तू मोठं शिक्षण घेतलास, आता मोठी नोकरी बघ. पाऊस पाणी कमी झाले, घरची ओढाताण तू जाणून आहेस. वडिलांच्या शब्दांनी धोंडीरामला आपल्या घरच्या परिस्थितीचे भान आले. आता नोकरी शोधण्याचा त्यानं निश्चय केला. MAच्या डिग्रीची गुंडाळी पिशवीत घालून तो ठिकठिकाणी पायपीट करू लागला. प्रत्येक ठिकाणी नोकरीसाठी पैसे किती देणार हा प्रश्न आडवा आला. संस्था चालकांची मागणी लाखात होती. तो पैसा देणं त्याला अशक्यच होतं. त्यामुळे हताश होऊन घरी परतणं त्याच्या नशिबी आलं. शेवटी आबाच म्हणाले, धोंडी, तू पैशाची काळजी करू नकोस, आपलं रान विकून पैसे उभं करूया. आबांचा हा सल्ला धोंडीरामला अजिबात मान्य नव्हता. तो आबांना म्हणायचा, आबा, त्यापेक्षा मी शेती करीन. त्यावर आगतिक होत आबा म्हणायचे, छा पोरा, शेती करायसाठी तुला शिकविलाय होई. धोंडीरामचा सर्वच नाईलाज झाला. तो नोकरीविना गावात रिकाम टेकडा बसून राहिला. त्यामुळे त्याची अस्वस्थता वाढत निघाली. स्वतःच्या खर्चासाठी घरात पैसे मागायचीही त्याला लाज वाटू लागली. असाच एक दिवस उजाडला. कासेगावचा त्याचा मित्र, जो BA पर्यंत त्याच्याबरोबर शिकत होता, तो अर्जुन शिंदे सकाळी सकाळी त्याच्या घरी आला. त्याला बघून आश्चर्यचकित होत धोंडीरामनं विचारलं, अरे अर्जुन, तू एवढ्या सकाळी? फार दिवसाने आलास, ये ये. असं म्हणून धोंडीरामनं हस्तांदोलन करून त्याला घरात नेलं. त्याला चहा पाणी दिलं व येण्याबाबतचं कारण विचारलं. लुकड्या छलाट्या अंगाच्या अर्जुनने आपल्या ओठांवरच्या मिशीच्या टोकांना पीळ देत म्हटलं, काम महत्त्वाचं आहे, इथं बोलता येणार नाही. क्षणभर धोंडीरामनं त्याच्याकडे गंभीर नजरेनं पाहिलं. त्यावर चल बाहेर जाऊ असं म्हणून अर्जुननं त्याला घराबाहेर काढलं. दोघेही बोलत बोलत मारुतीच्या देवळापर्यंत आले. देवळासमोरच्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत दगडी पारावर पाय सोडून बसले. धोंडीरामनं प्रश्न केला, अर्जुन, काय करतो सध्या? गंभीर होत अर्जुन म्हणाला, BA झालो, कारकुनीच्या नोकरीसाठी वन भटकलो, पण सगळीकडे वशिला पाहिजे. कोठेच डाळ शिजली नाही. 2 वर्षे बेकारीत घालवली आणि शेवटी उद्योगपती दादा पाटलांच्या पेट्रोल पंपावर पावत्या फाडायची नोकरी मिळाली. दादा 3,000 पगार देतो, बाकी 2 वेळच्या पोटापाण्याचंही बघतो आणि अधूनमधून त्याच्या राजकीय भानगडीत कुठे हाणामारी केली की एक्स्ट्रा 1,000-2,000 मिळतात. पोलीस केस वगैरे दादा बघून घेतो. एवढं सांगून पुन्हा हसत हसत धोंडीरामच्या हातावर हात मारीत अर्जुन म्हणाला, बोल, कशी वाटली माझी नोकरी? अर्जुनचं ते बेदरकार बोलणं धोंडीरामला पटत नव्हतं. म्हणून धोंडीराम त्याला म्हणाला, म्हणजे तुझा मालक दादा पाटील गुंडगिरी करतो आणि त्याच्या हाताखाली तुझ्यासारखे दादागिरी करतात? छे,
त्यावर अर्जुन म्हणाला, धोंडीराम, तू बेकारीचे चटके सोसले नाहीस अजून, कारण तुला जमीन आहे, पण मला राहायला चांगलं घरही नाही, नोकरीसाठी वशिला नाही. मला दादा पाटलासारखा माणूस उदार मनाचा वाटतो. तो गुंड वाटला तरी आपलं सगळं घरदार सांभाळतो, उदार मनानं लोकांना मदत करतो. खरंच तो दिलदार आहे. तू सुद्धा एक वेळ भेट त्याला. मी आणि त्याला नाही जमायचं. हे असली माणसं मला आवडत नाहीत, असं धोंडीराम रोखटोक बोलला. त्यावर अर्जुन म्हणाला, मग चलतो मी, कारण मी ज्या कामासाठी तुझ्याकडे आलोय ते काम होईल असं वाटत नाही. असं म्हणून अर्जुन पारावरून खाली उतरला. तसा त्याचा हात धरीत धोंडीराम म्हणाला, अरे काम तरी बोल. होणार असेल तर चुटकीसरशी करून देईन, नसेल होणार तर सोडून देईन. नको, तुला ते जमणार नाही. अर्जुन म्हणाला, अरे बोल तरी, पुढचं पुढं बघू. धोंडीराम बोलला. पुन्हा पारावर टेकत अर्जुन म्हणाला, तुझं इंग्लिश चांगलं आहे, तू MA इंग्लिश आहेस, त्यासाठी चाललोय. तुला बोलावं कसं काही समजत नाही. अरे बोल रे, बिंदास बोल. अर्जुन म्हणाला, दादा पाटलांचा एक नातेवाईक BAच्या इंग्लिशमध्ये अडकून पडला आहे. 2 वेळा बसला पण सुटत नाही. शेवटी त्याने ठरवलंय त्याच्या परीक्षेला डमी विद्यार्थी बसवायचा. हे कसं शक्य आहे? त्याचं रिसीट, त्याचा आय कार्ड हे कसं मिळणार? त्याची काळजी करू नकोस, सगळं सेंटर दादा पाटलांच्या मुठीत आहे. रिसीट, आय कार्ड एका मिनिटात कॉलेजमधून बनवून घेण्याची व्यवस्था केली आहे. मग कशात अडकलंय? अडकलंय डमीच्या शोधात. डमी भेटला तर त्या डमीला 5-10 हजार देण्याची तयारी आहे, आणि त्यासाठीच मी तुझ्याकडे आलोय. बघ बघ तुला जमणार असेल तर. असं अर्जुन बोलता धोंडीराम भडकून म्हणाला, अर्ज्या, तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना? अरे नाही ते विचारतोस कसा तू? मला असल्या गोष्टी जमणार नाहीत. ठीक आहे ठीक आहे, मी तुला फक्त विचारलं. अरे फक्त एक पेपर, तोही 3 तासांचा. त्यासाठी दादा 10,000 सुद्धा देतील, आणि तो पेपर तुझ्या हातचा मळ आहे. अजूनसुद्धा बघ विचार करून. पुढे दादांची ओळख वाढलीच तर त्याचा तुझ्या नोकरीसाठी सुद्धा फायदाच होईल. एवढं बोलून अर्जुननं पुन्हा धोंडीरामशी हस्तांदोलन केलं, आणि तो आला तसा निघूनही गेला. अर्जुन निघून जाताच धोंडीराम खालमानेनं घराकडे निघाला. त्याचं डोकं सुन्न झालं. समाज कोणत्या थराला चालला हेच त्याला समजेन असं झालं. अर्जुनानं मांडल्या प्रस्तावाबद्दल त्याला चीड वाटू लागली. साला काय माणसं आहेत, असं तो स्वतःशीच म्हणाला. तो घरी आला तेव्हा आबा समोरच्या सोफ्यात पायरीवर पाय सोडून बसलेले. त्याला पाहताच आबा म्हणाले, धोंडीराम, नोकरीचं कुठंवर आलंय? कुठं काय जमतंय का नाही बघ, नाहीतर माझं म्हणणं आहे. बाबा बोलायचं थांबले. धोंडीरामनं चमकून आबांच्या तोंडाकडे पाहिलं. तो आबांना म्हणाला, आता नोकरीचा नाद सोडून मी शेती करावं असं तुमचं म्हणणं असेल तर मलाही आता तसं वाटतंय. त्यावर आबा म्हणाले, अच्छा अच्छा, असं काहीतरी कसं बोलतोय असं? मग तुम्हाला काय वाटतंय? धोंडीराम म्हणाला, माझं म्हणणं आहे अण्णा देशमुखाला भेटावं, तोच तुला कुठंतरी नोकरी लावील. आबा, असं धोंडीराम मोठ्यानं ओरडला. तरी आबा म्हणाले, काय झालं पोरा? आयुष्यभर बेकार राहीन, पण त्या शामरावांना पुढे मी नोकरीसाठी नाक घासणार नाही. बरं बरं, तुला वाटेल तसं कर, पण तुझ्या शिक्षणानं सगळ्या घरादाराची ओढाताण झाली या, म्हणून म्हणालो, असं आबा म्हणाले. धोंडीराम गप्प झाला आणि घरात गेला. घरात त्याची बेचैनता वाढली, म्हणून तो आईला म्हणाला, आई,
मी शेताकडे जाऊन येतो. मगापासनं तुम्हा बाप लेकांचं बोलणं ऐकलंय आम्या. माझं बी तेच म्हणणं आहे. एवढं शिकून शेती करायचं काय म्हणून तुझ्या डोसक्यात बसलंय? आम्ही पोटाला चिमटा देऊन तुला शिकवला, तो मास्तर होण्यासाठी का शेतकरी होण्यासाठी? आईचं बोलणं धोंडीरामला जोरदार झोंबलं. तो घरातून बाहेर पडला आणि परत मारुतीच्या देवळाकडे आला. देवळाच्या कमानीतून आत जाऊन एकांतपणे बाजूच्या दगडी ज्योत्यावर पिंपळाच्या सावलीत बसला. आता तो स्वतःशीच विचार करू लागला. आईबाबांचे शब्द त्याच्या डोक्यातून जात नव्हते. आबा म्हणत होते, तुझ्या शिक्षणानं घरादाराची ओढाताण झाली या. तर आई म्हणत होती, आम्ही पोटाला चिमटा देऊन तुला शिकवला आहे. धोंडीराम अस्वस्थ झाला. पुन्हा पुन्हा ही वाक्य त्याच्या डोक्यावर प्रहार करू लागली. त्याची आगतिकता वाढत निघाली. काय बरोबर आणि काय चूक हेच त्याला समजेनासं झालं. त्या क्षणी त्याला वाटलं, आपण शिक्षण घेऊन फार मोठी चूक केली. त्यापेक्षा शेती केली असती तर बरं झालं असतं. निदान नोकरीसाठी वनवन फिरण्याची वेळ तरी आली नसती आणि आई आबांच्या आपल्याबद्दलच्या भाबड्या अपेक्षाही वाढल्या नसत्या. त्यांना दोष देण्यात अर्थ काय? त्यांचंच बरोबर आहे. कारण बदलत्या समाजाची आणि वाढत्या बेकारीची जाणीव त्यांना नाही. असा विचार चालू असतानाच त्याला पुन्हा अर्जुन शिंदे आठवला. अर्जुन त्याला सांगत होता, दादा पाटलांची ओळख वाढलीच तर तुला त्यांचा तुझ्या नोकरीसाठी सुद्धा फायदा होईल. अर्जुनचं हे बोलणं त्याच्या मनात घर करू लागलं. त्याच्या विचारांची चक्र उलटी फिरली. त्याची प्रामाणिक बुद्धी आगतिकतेनं लुळी झाली. चांगल्या विचारांच्या ठिकाणी कुविचार तयार झाले. आता त्याला अर्जुनचं म्हणणं पटू लागलं. बेकारीत दिवस घालवण्यापेक्षा त्याचं ऐकून दादा पाटलांचं काम करावं आणि पैसे किंवा नोकरीचा शब्द टाकावा, अशी त्याची धारणा झाली. त्या विचारातच तो उठला व त्यानं कासेगावचा रस्ता धरला. आपल्या पाठोपाठ धोंडीरामला आलेलं बघून अर्जुनलाही आश्चर्य वाटलं. तो दादाच्या पेट्रोल पंपावर उभा होता. अर्जुननं हसत हसत धोंडीरामचं स्वागत केलं. त्याला म्हणाला, धोंडीराम, काय काढलंस? तेच ते तुझ्या दादा पाटलांचं काम. ते काम तू करणार? खरंच म्हणतोस? अरे मग तर दादा पाटलावर माझाही पावशेर वाढला म्हणायचा. असं म्हणून त्यानं धोंडीरामशी हस्तांदोलन केलं. धोंडीराम त्याला म्हणाला, मी पेपरला डमी बसेन, पण एका अटीवर. बोल, काय अट आहे तुझी? अर्जुन, अट एकच, मला पैसे नकोत पण नोकरी हवी. त्यांच्या वशिल्याने कुठेही नोकरी द्या म्हणावं. असं धोंडीराम बोलला. अर्जुन म्हणाला, तू थांब, मी दादांना भेटून येतो. असं म्हणून अर्जुन पंपापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या दादांच्या बंगल्यावर गेला. काही वेळाने अर्जुन परत आला आणि त्याला म्हणाला, धोंडी, चल, दादाला तुझी अट मंजूर आहे. तुला भेटायला आण म्हणालेत. अर्जुनच्या पाठीमागून धोंडीरामनं दादांच्या बंगल्यात प्रवेश केला. बंगल्याच्या हॉलमध्ये लाकडी पलंगावर दादा बसलेले, पन्नाशी ओलांडलेले, पिळदार शरीराचे, ओठावर जाडजूड मिशांचा पुंजका, डोकीला खुरटे केस, अंगात 3 बटनांचा शर्ट, खाली भट्टीची पांढरी शुभ्र विजार, गळ्यात काळ्या दोऱ्यांचा कंडा आणि उजव्या मनगटात लाल दोऱ्यांचा तसलाच कंडा. एकूण व्यक्तिमत्व दादागिरीला शोभणारं. त्यांना धोंडीरामनं हात जोडून नमस्कार केला. दादांना अर्धवट हात वर करीत म्हटलं, या या मास्तर, बसा. असं म्हणून त्याने आपल्या समोरच्या खुर्चीकडे अंगुली निर्देश केला. धोंडीराम खुर्चीत जाऊन बसला. अर्जुन अदबीनं बाजूला उभा राहिला. दादा अर्जुनकडे बघून म्हणाला, अर्जा, मास्तरासनी चहा घेऊन ये. अर्जुन आत गेला. धोंडीराम दादाला म्हणाला, मी मास्तर नाही, आत्ताच कुठे MA झालोय. अहो, म्हणजे तुम्ही मास्तरच झाला सा.
अर्जा मला सगळं बोलला आहे. आता मास्तर नसला असा तरी आम्ही तुम्हाला मास्तरच करणार आहे. तुमची अट कबूल आहे. कबूल. पण काम कसं फत्ते झालं पाहिजे आहे. दादांच्या या बोलण्यावर धोंडीरामनं होकारार्थी मान हलवली. त्यावर दादा सांगू लागला, मी पण तुमच्यासारखाच खेड्यात वाढलो या. आयुष्य लय बेकारीत घालवलं. दारूच्या धंद्यापासून प्रगती सुरू झाली. पुढं शहरात गेलो. मटक्याचा धंदा सुरू केला. मटका किंग झालो. लय पैसा मिळवला. पैसा नको नको झाला. कारण धंदा लय घाणेरडा. मग ह्यो पेट्रोल पंप काढला. जरा माणसात आलो. तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणात शिरलो. आज ह्या तालुक्याचं राजकारण आपल्या शब्दावर चालतंय. आपल्या मतदारसंघाचा आमदार श्रीपतराव डांगे त्यो पण आपल्या जीवावरच आमदार झाला आहे. काय होतं सांगा त्याच्याकडं? काय होतं? त्याच्या पहिल्या इलेक्शनपासनं त्याला पैसा मी पुरवला आहे. माझ्या पैशावर तो आमदार झाला आहे. आमदारकीत त्यानं लई पैसा मिळवला. भ्रष्टाचाराशिवाय नाव नाही. पण आपण कशाला बोला. आपला पण 2 नंबरचा धंदा अजून चालू आहेच. सध्या सगळ्या जिल्ह्याचं मटका बीट आपण घेतो. पण खरं सांगू मास्तर, पेट्रोल पंप झाल्यापासनं आम्ही जरा वाईट झालोय. नाहीतर माणसं नावं ठेवायची, पण आता रामराम घालत्यात. असं दादा पाटील धोंडीरामला बरंच काही सांगत राहिला. धोंडीराम फक्त ऐकून घेत होता. तेवढ्यात अर्जुन चहाचा ट्रे घेऊन आला. दादा म्हणाला, मास्तर चहा घ्या, कामाचं नंतर बोलूया. धोंडीरामनं ट्रेमधला कप उचलून ओठाणा लावला. दादानं पण चहाचा कप घेतला. चहाचा एक एक घुटका घेत दादा म्हणाला, बरं का मास्तर, कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या भावाचा पण छोटासा कारखाना आहे. तेचंच पोरगं शिकायला माझ्याकडे ठेवलंय. 2 वर्ष झाली, पण BAच्या शेवटच्या वर्षात इंग्रजीमध्ये अडकून पडलंय. मग अर्जानंच हे नवीन डोसकं चालवलं, डमी बसवायचं. तुम्ही काळजी करू नकासा. प्राचार्य सरनाईकाला मॅनेज केला आहे. सगळी व्यवस्था झाली या. कपातील चहा संपून धोंडीरामनं चहाचा रिकामा कप टिपवायवरच्या ट्रेमध्ये ठेवीत दादाला प्रश्न केला, दादासाहेब, तुमचं सगळं ऐकलं, पण माझ्या नोकरीचं काय? हात ते बोलायचंच राहिलं. बरं का मास्तर, तुमची नोकरी बी तयार आहे. आमदार डांगेंची 2 कॉलेज आहे ती. आत्ताच त्यांना फोन करून ऑर्डर तयार करायला लावतो. असं म्हणून दादा पाटलांनी पलंगा शेजारच्या टेबलावरचा फोन उचलला. बटणं दाबली. पलीकडून हॅलोचा आवाज झाला. तसा दादा म्हणाला, हॅलो, मी दादा पाटील बोलतो या. आमदार साहेब माहिती का? हां, मी आमदारच बोलतोय. आवाज आला. नमस्कार नमस्कार डांगे साहेब. हां, आमचं एक छोटंसं काम आहे. आमच्या एका कार्यकर्त्याला तुमच्या कॉलेजात नोकरी पाहिजे आहे. MA इंग्रजी झाला आहे. अहो मास्तर म्हणून घ्या तेवढा. हां, ठीक आहे. उद्या सकाळी द्या पाठवून. प्राचार्यांशी चर्चा करून करतो ॲडजस्ट. आभारी आहे साहेब, आभारी आहे. असं म्हणून दादानं फोन खाली ठेवला व धोंडीरामला म्हणाला, झाली, तुमची नोकरीही पक्की झाली. उद्या मी चिठ्ठी देतो. जाऊन आमदारांना भेटा जावा. हां, पण आता आमच्या पुतण्याच्या कामाचं काय? ते पण झालं म्हणून समजा. पेपर सुटला असं समजा. असं धोंडीरामनं पण दादाला वचन दिलं आणि चर्चा संपून तो उठला. धोंडीरामला सगळंच त्याच्या विचाराला न पटणारं होतं. त्यामुळं बंगल्याबाहेर येताच तो अर्जुनला म्हणाला, अर्जुन, मामला गंभीर आहे. दादा पाटील म्हणजे सगळाच काळा बाजार दिसतो.
अजूनही मला खूप विचार करून यात उतरावं लागेल. यावर अर्जुन म्हणाला, अरे पण तू तर त्यांना शब्द देऊन बसलास की. तू आता नाही म्हणालास तर काय वाटेल त्यांना. शिवाय त्यांनी तुझी नोकरीही पक्की केली आहे. हताशपणे उसासा टाकीत धोंडीराम म्हणाला, सगळंच काही अडल्या नारायणासारखं झालंय. आयुष्यात काय काय वाट्याला येतंय सांगता येईन असं झालंय. बेकारीपायी काय करावं आणि काय नको याचा विचारच संपलाय आता. त्याला समजावत अर्जुन म्हणाला, हे बघ, बघावं तर एक इंग्रजीचा पेपर, तोही तुझ्या हातचा मळ आहे. अरे लाखानं पैसे मोजावे लागतात तेव्हा कुठं नोकरी मिळते. या दादाचे त्या डांगेवर खूप उपकार आहेत, म्हणून काम फुकटात झालं असं समज तुझं. तेही बरोबर आहे म्हणा. असं म्हणून धोंडीरामनं अर्जुनचा निरोप घेतला. धोंडीराम घरी आला तेव्हा दुपार टळून गेली होती. घराच्या चौकटीत उभी राहून त्याची आई त्याच्या वाटेवर डोळे लावून उभी होती. त्याला पाहताच आई म्हणाली, अरे पोरा, जेवाय खायची तरी आठवण हाय का नाय? इतक्या उशीर कुठे गेला होतास? तू रागानं गेलास म्हणून तुझा आबा तुला सगळीकडे हुडकून आलं आणि वैतागून शेतात गेलं. असं आई म्हणतात धोंडीरामला शरमल्यासारखं झालं. तो घरात गेला, हातपाय धुवून पाटावर बसला. आईनं त्याला जेवायला वाढलं. त्याच्या पुढ्यात बसून त्याची आई त्याला पुन्हा म्हणाली, तू शाना शिकल्या सवरलेला आहेस. बापानं आयुष्यभर लई कष्ट केलंय, लई सोसलं. त्यामुळं रागानं काय बोललं तर मनावर घेऊ नकोस. ते तोंडानं तुला बोलतील, पर पोटात तुझ्याबद्दल मायेचा उमाळा आहे. तू बिन जेवता बाहेर पडलास ते त्यांच्या मनाला लई लागलं. म्हणालं, बरोबर लालेला पार हाय, आपली चूक झाली. आणि तुला गावभर हुडकून ते आत्ताच शेतावर गेल्या ती. असं बोलत बोलतच त्याची आई सद्गतीत झाली. तिनं पातळाचा पदर डोळ्यांना लावला. तसा धोंडीरामचा तोंडात घेतलेला घास तोंडातच अडखळला. त्यावर आई म्हणाली, वाईट वाटून घेऊ नकोस, जेवून घे. अरे किती झालं तरी त्यांचं बोल कष्टाच्या वेदनच आहेत. चूक झाली आई, माझीच चूक झाली. असं धोंडीराम चटकन बोलून गेला. पुन्हा तो म्हणाला, आई, काळ बदललाय. नोकरी इतकी स्वस्त राहिली नाही. जाईल तिकडं लाखाचे आकडे आडवे येतात. त्यातूनही माझा प्रयत्न चालूच आहे. आत्ताच एका ठिकाणाहून आलोय. पण आणखी काय पोरा? पैसे द्यायला लागले तर देऊया. रान घाण ठेवून ऋण काढूया. तू तिची काय बी काळजी करू नकोस. छे आई, रान घाण ठेवायचं बोलू नकोस. तिथं पैसे लागणार नाहीत. मग कशात अडकतंय? बघूया. उद्या मी त्यांना परत भेटणार आहे. असं बोलून धोंडीरामनं जेवण उरकलं. तो ताटावरून उठला, ढेकर देत पुढच्या सोप्यात आला. खरकटी भांडी आवरीत आतूनच आई म्हणाली, सवड असली तर ये जा शेताकडनं, तेवढंच पाय पण मोकळं झालं म्हणायचं. त्यावर धोंडीराम आईला म्हणाला, सवड नसायला काय झालंय, उलट शेतात काम करायला मला खूप आवडतंय, येतो जाऊन. असं म्हणून त्यानं पायात चपला सरकावल्या व तो घरातून बाहेर पडला. धोंडीराम शेतावर आला तेव्हा आबा विहिरी शेजारच्या छपरासमोर बसले होते. धोंडीरामला बघताच आबाने प्रश्न केला, पोरा, भाकरी तुकडा खाल्लास का? घरी जेवूनच इकडं आलोय. पुन्हा आबा म्हणाले, खालच्या रानात वैरणीचा भारा काढून ठेवला आहे, तेवढा घेऊन ये जा. तसा धोंडीराम आबांना म्हणाला, येतो घेऊन आणि बैलांनाही वैरण पाणी देतो. 5 वाजत आलेत. तुम्ही घरी जाणार असाल तर जावा, मी येतो इथलं काम उरकून. असं म्हणतोस? मग मी जातो तर. असं म्हणत आबा जागचे उठले. पुन्हा धोंडीरामला म्हणाले, छपरात भरड्याची पाटी आहे, गावाकडे येताना दगड्या धोंड्याला भरडा दे. धोंडीराम बरं म्हणाला. आबांनी छपरात जाऊन आवराआवर केली. मातीच्या घागरीतलं तांब्याभर पाणी घेऊन तोंडावर मारलं.
ताजे तवाने झाले. डुईला कोशा फेटा बांधला. छपरातून बाहेर पडताना ते धोंडीरामला पुन्हा म्हणाले, पोरा, बैलासनी आणि मसरासनी वैरण टाकायचं विसरशील. नाही हो आबा, मला कशाला सांगता, मी लहानाचा मोठा या बैलांच्या संगतीतच झालोय. आबांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता फुलली. ते स्वतःशीच हसून म्हणाले, मला वाटलं बुकांच्या संगतीत पोरग ह्या मातीला विसरलं की काय. असं म्हणतच आबा मळ्यातून गावाकडे गेलेल्या पाय वाटेनं पांदीला लागले. धोंडीरामनं अंगातील कपडे उतरली. ती छप्पराच्या मिळीला अडकवली. चड्डी आणि बनियनवरच तो बांधाबांधानं खालच्या शेतात आला. आबानी भला मोठा वैरणाचा भारा बांधून ठेवलेला. तो बघून त्याला घाम फुटायची वेळ आली. एवढा मोठा भारा आपल्याला उचलेल काय, अशी त्याला शंका आली. पण दुसऱ्या क्षणी त्याचं मन त्याला म्हणालं, आबांनी आज मुद्दाम आपली परीक्षा घेतली. या वयात आबा इतकी वैरण काढतात आणि असला भारा स्वतः उचलून डोक्यावर घेतात. मग आज तो आपल्याला उचलतोय की नाही हे कदाचित आबांना पाहायचं असेल. असा विचार धोंडीरामच्या मनात येऊन गेला. त्या विचारातच त्यानं बळ एकवटून वैरणीचा भारा उचलला आणि एका बाजूला झुकून खांद्यावर घेतला. त्या क्षणी त्याच्या बिंबीपासून कळ उठली. तरी तो भारा घेऊन तो छपरापुढे आला. छपराच्या तोंडाला त्यानं भारा खाली टाकला. तशी बैलं हंबरली. म्हशी ओरडल्या. आलो आलो म्हणत त्यानं भारा सोडला आणि वैरण जनावरांच्या पुढे मोठी मोठीनं टाकली. दगड्या धोंड्या ही बैलजोडी वैरणीवर तुटून पडली. त्यानं धोंड्या बैलाच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला आपल्या जन्मावेळची आईनं सांगितलेली गोष्ट आठवली. दगड्या धोंड्या ही घरच्या गाईला झालेली आवळी जावळी जोडी. यांच्या जन्मावेळी सगळं घर हरकून गेलेलं. गाईला एकदम 2 खोंड झाली. याचंच सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं. आनंदानं आबांनी या जोडीचं बारसं घातलं. माझ्या जन्मावेळी पूर्वी एक धोंड्या नावाचा बैल होता. मी आईच्या पोटात असताना आई रानात गेलेली. भर दुपारचा छपरा शेजारच्या विहिरीवर एक वानरांचा कळप पाणी प्यायला विहिरीत उतरलेला. विहिरीच्या प्रत्येक पायरीवर त्यांचे साथीदार बसलेले. आईला बघून काठावरची वानरं केक काटली. तसा विहिरीतला हुप्प्या तावातावाने वर आला. आईला एकटीला बघून हुप्प्यानं आईच्याच अंगावर दात विचकत चाल केली. त्याच्या पाठीमागून 4-5 वानरं दातांचा करकराट करीत पुढे येऊ लागली. आईला गरोदरपणामुळं पळता येईना. ती मोठ्यांदा ओरडायला लागली. पण त्यावेळी शिवारात कुणीच नव्हतं. त्या क्षणीच छपरात कडकडाट झाला. छपरातला धोंड्या बैल हंबारला. एका क्षणात त्यानं खुंट्याला हिसका दिला. दावत तोडून तो धावतच बाहेर आला. आपली कोच्चारी शिंग रोखून तो वानरांच्या कळपावर धावून गेला. धोंड्याचा तो रागीट आविर्भाव आणि फुतकार बघून वानरांचा कळप ची ची करीत सुसाट पळाला. आईचा जीव जरा भांड्यात पडला. तिनं धोंड्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवला. त्याला म्हणाली, आज तू धावून आलास म्हणून माझ्या पोटातलं लेकरू वाचलं. आईला आपल्या जीवापेक्षा पोटातल्या माझ्या जीवाची काळजी होती. आबांनाही धोंड्या बैलाचं अप्रूप वाटलं. पुढं माझा जन्म काही दिवसातच झाला. धोंड्याच्या नावावरनंच माझ्या धोंडीराम या नावाचं बारसं झालं. काळाची पानं उलटत निघाली. शाळेच्या उंबरट्यावर मी पाऊल ठेवलं. पहिल्या इयत्तेत माझं धोंडीराम हे नाव नोंदलं गेलं. त्याच वर्षी एका आजारपणात धोंड्या बैलानं देह ठेवला. त्याच्या दुःखानं पाठचा भाऊ गेल्यासारखा आईनं हंबरडा फोडला. पुढं काही वर्षांनी त्या दुःखावरही देवानं आनंदाचा दुसरा उतारा दिला. एक बैल गेला. देवानं आईला 2 खोंड दिली. आबांनी पहिल्या बैलाचं नाव धोंड्या हे एकाला दिलं. जोडी आवळी जावळी म्हणून त्याच अर्थाचं दुसरं नाव दुसऱ्या खोंडाला दगड्या असं दिलं. हा संपूर्ण इतिहास धोंडीरामच्या डोळ्यांसमोरून सरकला. त्यानं दगड्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाला, दगड्या धोंड्या, खरी लक्ष्मी या काळ्या मातीत आहे. पण आबांच्या अट्टाहासापायी आज माझ्यावर आयुष्याला लाचार बनवणारी नोकरी शोधण्याची पाळी आली आहे. असं म्हणत त्यानं मनात आलेला विचार लगेच झटकून टाकला. तो कामाची आवराआवर करू लागला. त्यानं भरड्याच्या पाट्या बैलांच्या पुढ्यात ठेवल्या. हातपाय धुवून कापडं चढवली. उत्साही होऊन तो विहिरीच्या काठावर आला.
थोडा वेळ तिथंच बसला. आता दिवस मावळत चाललेला. संपूर्ण शिवारावर झाडांच्या सावल्या लांबपर्यंत उतरत निघालेल्या. या झाडांच्या फांद्या कावळे, चिमण्या, पोपट, साळुंख्या, बगळे अशा विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजत निघालेल्या. या झाडावरून त्या झाडावर उडणारे पाखरांचे शेकडो थवे, त्यांच्या पंखांची एकतारी फडफड, त्यांच्या जोडीला त्यांचा एकसुरात उठणारा किलबिलाट. पलीकडच्या आंब्याच्या डेरेदार झाडावर हुप्प हुप्प अशी उठणारी वानरांची आरोळी. ती आरोळी सगळं शिवार भेदून जात होती. शेजारच्याच पांदीतून गावाच्या दिशेनं चालला जनावरांचा तांडा. गावात घरी असलेल्या आपल्या खोंडासाठी गायींचं हंबरणं, त्याच ओढीनं त्यांचं धावणं, त्या धावण्यामुळे त्यांच्या पायाखालील मातीतून उठणारा पांदीतला लाल फुफाटा, आणि त्या फुफाट्यानं गच्च भरलेली पांदीवर उतरली मावळत्या सूर्याची लालसर किरणं. जणू पांदीतून धुळीचे सोनेरी ढगच वर उठत होते. ते दृश्य खूपच मनोहारी दिसत होतं. अवतीभोवतीच्या तिन्ही सांजेचा हा दिसणारा निसर्गाचा चमत्कार बघून धोंडीराम मनाशीच म्हणाला, उद्या भविष्यात मी कोण असेन, काय असेन, कुठं असेन, मला काहीच ठाऊक नाही. पण माझ्या शिवाराचं मूर्तिमंत सोनेरी रूप मी हृदयाच्या कप्प्यात आयुष्यभर जपून ठेवीन. हा निसर्ग माझं ऐश्वर्य आहे. हे शिवार मला कष्ट करण्याचं आणि जगण्याचं बळ देईल. पुन्हा त्याच्या मनात विचार आला, भविष्यात मी कोण होणार आहे? फार तर एक उच्च शिक्षित प्राध्यापक, नवी पिढी घडवणारा समाजाच्या दृष्टीने एक शिक्षक, आणि दादा पाटलासारखा शिक्षणाला शून्य विचाराने शून्य किंमत देणाऱ्या राजकारण्यांच्या दृष्टीनं एक साधा मास्तर. तिन्ही शब्दांचे अर्थ सारखेच. मास्तरच शब्द बरोबर आहे. हो, या विचारानं तो स्वतःशीच हसला. परत दादा पाटील त्याच्या नजरेसमोर आला. पुतण्याचा इंग्रजीचा पेपर आपण डमी बसून सोडवण्यासाठी भीड घालणारा, आणि त्या भिडेखातर आपल्याला प्राध्यापकाची नोकरी देणारा, आपल्याला उपहासाने मास्तर म्हणणारा दादा पाटील आपला पुतण्या पदवीधर व्हावा म्हणून का धडपडतोय? का? हाही प्रश्न कोड्यात टाकणाराच आहे. कदाचित दादा पाटलाला पुतण्याच्या नावापुढं पदवी लावायची असेल, त्यासाठीच तर त्याचा अट्टहास असेल. पण आपण डमी पेपर द्यायचा का? आजवर आपण काय नीतिमूल्य जपली, आणि आज एका नोकरीसाठी कोणत्या थराला चाललोय आपण? अगदी आपली सदसद्विवेक बुद्धी गहाण टाकून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासतोय आपण. हो, नाही नाही, हे कदापि शक्य नाही. आपण दादाला नकार देऊया. या निश्चयानं त्यानं विचारांची शृंखला तोडली. आता शिवार अंधारच चाललं होतं. त्यानं पुन्हा एक वेळ आपल्या शेतावरून नजर फिरवली व तो विहिरीच्या कठड्यावरून उठून पाय वाटेनं पांदीच्या दिशेनं निघाला. वाटेतील मित्रांना भेटून घरी पोचायला धोंडीरामला वेळ झाला. पोरगं शेतावरून अजून कसं आलं नाही म्हणून वाड्याच्या दरवाजात बसून आबा त्याची वाटच पाहत होते. त्याला पाहताच आबा म्हणाले, पोरा, लय उशीर केलास. झाला वेळ, रानातून निघायलाच वेळ झाला, असं म्हणून तो घरात गेला. आईनं आणि सगुणानं जेवणं उरकत आणली होती. पाठीवरचा दौलती लाईटच्या उजेडात सोप्याला जेन टाकून अभ्यास करत बसला होता. धोंडीरामला बघून आई म्हणाली, हातपाय धुवून घे आणि पंक्तीला बस. तो बरं म्हणाला. अर्धा पाऊण तास असाच गेला. आईनं जेवण बनवलं. सगळ्यांची जेवणाची पंगत बसली. सगुणाची आणि दौलतीची चेष्टा मस्करी चालू होती. जेवता जेवता आबामध्येच म्हणाले, गप जेवा, जेवताना चेष्टा मस्करी करू नये. त्याचवेळी धोंडीरामची आई म्हणाली, धोंडीराम काय बोलला का नाही? कशाबद्दल म्हणता? आबांनी प्रश्न केला. त्यावर आई म्हणाली, नोकरीचं जमतंय असं म्हणतोय, तर म्या म्हणते त्याला काय पैसा अडका लागला तर काय बी करून द्या जावा. कर्ज झालं तर आजचं उद्या फिटून जाईल. मग म्या कवा नाही म्हणतोय.
ह्यो एवढा मास्तर झाला म्हणजे गावापुढं माझी बी मान ताठ होईल. मास्तर या शब्दानं धोंडीराम भानावर आला. त्याला पुन्हा एकदा दादा पाटील आठवला. तरी पण तो आबांना म्हणाला, आबा, मी मास्तर उद्यासुद्धा होईन, पण मला वाटतं आपण थोडी आधुनिक शेती केली तर काय बिघडेल? नोकरीपेक्षा सुद्धा आपण शेतीत जास्तीत जास्त कमवू. तसे आबा म्हणाले, नाही पोरा, नाही. शेतीत काय राहिलेलं नाही. आयुष्यभर म्या जे केलं तेच तू करणार असलास तर तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग झाला म्हणायचा मग? नको पोरा, तुझ्या नशिबानं तू शिकलास, तुला गरुड पंख लाभू देत. या विद्येच्या जोरावर तू लय मोठा साहेब हो. धोंडीरामचा बाप म्हणून माणसाने मला ओळखायला पाहिजे आहे. त्यातच आपल्या घराण्याचा मोठेपणा हाय. माझ्या अंगात बळ हाय तवर शेतीची काळजी करू नकोस. तुझ्या पाठोपाठ दौलती पण कॉलेजात आलाय. यंदा सगुणाचं लगीन करून टाकूया. तिच्या लग्नासाठी काय देणं झालंच तर ते पण तुझ्या नोकरीच्या जोरावर फेडता येईल. म्हणूनच तू मास्तर झाला पाहिजे आहेस. धोंडीरामचे सगळे प्रश्न आणि त्याच्या इच्छा आकांक्षा आबाने एका दमात पुसून टाकल्या. तेव्हा तो निरुत्तर झाला. पुढं काहीच न बोलता त्यानं आपलं जेवण आटोपतं घेतलं. शतपावली करून यावं या विचारानं धोंडीराम घरातून बाहेर पडला. तो फिरत फिरत विठ्ठल मंदिराच्या दिशेनं आला. देवळासमोरच्या नगारखान्याच्या पायऱ्या चढून त्यानं देवळाचा मुख्य दरवाजा ओलांडला. नगारखान्यात थोडासा अंधार होता, पण आतलं पटांगण चंद्रप्रकाशात पांढरं शुभ्र दिसत होतं. त्या पटांगणात बरोबर देवळाच्या चौकटीसमोर मध्यभागावर काळ्या दगडातून कोरलेली बारीक टाकीनं नक्षीदार कंगोरे घडवलेली व तळापासून वर निमुळती होत गेलेली दीपमाळ स्थित्यप्रज्ञासारखी उभी होती. तिचा प्रत्येक कंगोरा वर चढत गेलेल्या शिडीसारखा दिसत होता. दीपमाळेभोवती ऐसपैस चौकोनी दगडी चबुतरा बांधलेला. तो चबुतरा धोंडीरामला एकांताचं ठिकाण वाटला. तो त्या चबुतऱ्यावर पाय सोडून बसला. त्याची नजर देवळाच्या उघड्या दारातून आतपर्यंतच्या गाभाऱ्यात गेली. गाभाऱ्यात एका कोपऱ्यात लाकडी ठावक्यावर उभी असलेली समई मंदपणे तेवत होती. तिच्या शीतल प्रकाशानं देवळाचा गाभारा आणि गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तेजानं उजळल्या होत्या. पुढच्या कीर्तन मंडपात अजून अंधार होता. अजून कोणी भजनी मंडळी आली नव्हती, त्यामुळं मंडप सुना सुना भासत होता. धोंडीरामनं बसल्या जागेवरून हात जोडून विठ्ठल मूर्तीला नमस्कार केला. तो हात जोडून पुटपुटला, बा विठ्ठला, या तुझ्याच मंदिरात माझं बालपण घडलं. इथंच मी अक्षरांची बाराखडी काळ्या पाटीवर गिरवली. तुझ्या साक्षीनेच अंकांचे पाढे पाठ केले. याच मंदिरात सत्ताप्पा मास्तरांनी चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलेली ती तहानलेल्या कावळ्याची गोष्ट फार आवडायची मला. एक एक खडा रांजणाच्या तळ्यात टाकून परिश्रम करून चोचीने थेंब थेंब पाणी पिणारा कावळा कायमचा स्मरणात राहिला. त्याच कावळ्यानं कष्ट करून शिकायची, जीवन जगायची प्रेरणा दिली. त्या सत्ताप्पा कांबळे गुरुजींचे संस्कार शिदुरीसारखे पाठीशी राहिले. काय माणसं होती ती. आणि आज काय अनुभवतोय मी. नको देवा, असली आपत्ती नको वाटतं. त्याचवेळी नगारखान्याच्या फरसबंदीवर नालाच्या चपला वाजल्या. धोंडीरामनं नगारखान्याच्या दिशेनं पाहिलं. तबला आणि सूरपेटी वादक विश्वनाथ चिवटे काका आणि त्यांच्या संगतीनं थोडेसं वाकून चालत आनंदराव मास्तर आत आले. देवळाच्या दिशेनं जाता जाता क्षणभर थांबून दीपमाळेकडे पाहत आनंदराव मास्तरांनी विचारलं, कोण बसलंय म्हणायचं? धोंडीराम चटकन उठून त्यांच्याकडे जात म्हणाला, नमस्कार गुरुजी, मी धोंडीराम, यशवंत सावंतांचा मुलगा. धोंडीराम तू? अरे माझा लाडका विद्यार्थी तू. असं म्हणत गुरुजींनी त्याला जवळ घेतला. थोडंसं ताठ होऊन आपल्या थरथरत्या हाताने त्याची पाठ थोपटत म्हणाले, काय करतोस पोरा? MA इंग्लिश झालोय गुरुजी.
कुठं नोकरी बिकरी शोधतोय, पण सगळीकडेच वशिलेबाजी आणि पैसा मागतात. शिक्षणाचा दर्जा राहिला नाही गुरुजी, असं धोंडीराम उद्वेगानं बोलला. त्यावर समजुतीच्या स्वरात गुरुजी म्हणाले, अरे पोरा, काळ बदललाय. पैसा हे कामाचं माध्यम झालंय. काही पैसे द्यावे लागले तर हरकत नाही. सध्या नोकरीचं फार कठीण झालंय. नाहीतर आता खऱ्याचं काय राहिलंय? पैशाच्या जोरावर खोटंच पुढं जातंय. काय करतोस राजा? काळाबरोबर आपणही बदलायलाच पाहिजे. धोंडीराम गुरुजींच्या तोंडाकडे पाहतच राहिला. पुन्हा गुरुजीच म्हणाले, माझा नातू इंजिनियर झाला, पण MSCB त्याला नोकरी लावायला रान विकून पैसे भरलं. तेव्हा कुठं त्याला नोकरी मिळाली? काय करायचं तूच सांग. कुठून तरी लाव वाशीला आणि नोकरी शोध. असं म्हणून गुरुजी वळले. चिवटे काकांच्या बरोबर देवळात गेले. कीर्तन मंडपात लाईट लागला. धोंडीराम देवळाच्या नगारखान्यात येऊन उभा राहिला. त्याला प्रश्न पडला, हेच का ते गुरुजी इयत्ता 4थीला आपल्याला शिकवायला होते? नेहमी साने गुरुजींच्या गोष्टी सांगायचे, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवायचे, सत्यासाठी मरण आलं तरी चालेल असं म्हणायचे. त्यावेळी काय आदर्श शिकवायचे, आणि आज वास्तवाशी जमवून जगायचं कसं ते सांगतात. नव्हे, आजच्या वास्तवाचे त्यांनी सुद्धा चटके सोसलेत, आणि म्हणूनच त्यांचे हे शब्द जगाच्या सत्य व्यवहारातले आहेत. बिचारे गुरुजी, ते तरी काय करणार? हळूहळू वारकरी मंडळी मंडपात जमा झाली. मृदंग सूरपेटीचा आवाज निघाला. टाळ चिपळ्याने साथ धरली. अभंगाने तान धरला आणि भजनात अवघे मंदिर गरजू लागलं. धोंडीरामनं पुन्हा एकदा विठ्ठलास हात जोडले व नगारखान्यातून बाहेर पडला. खालमानेनंच तो घराची वाट चालू लागला. त्याचं मनच त्याच्याशी बोलू लागलं, अरे धोंडीराम, कशासाठी चालणाऱ्या नोकरीवर लात मारतोस? कसले आदर्श घेऊन बसलास? ऐकलंस ना तुझ्या गुरुजींच्या तोंडून? त्यांनी शाळेत आदर्श शिकवलेत, पण व्यवहारी समाजात त्यांना वावरताना सर्व आदर्श गुंडाळून जगण्यासाठी धडपडावं लागलंय. ते त्यांचे बोल अनुभवाचे बोल होते. ते सत्य तेच त्यांनी सांगितलंय. आणि तुझं घर तुझ्यावर विसंबून आहे. तुझ्यावर सगुणाच्या लग्नासाठी होणारं कर्ज फेडण्याची हिंमत आबांनी तुझ्या नोकरीवर ठेवली आहे. निदान आबांच्यासाठी, घरासाठी तरी तुला नोकरी करावीच लागेल. नाहीतर सगळ्या घराचाच विश्वासघात केल्यासारखा होईल. आणि क्षणाचाही विलंब न करता त्यानं दादासाहेब पाटलांची अट स्वीकारून नोकरीवर जाण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.